हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 1 जानेवारी 2024चा जो GR आहे, विषय आहे अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य या पदाच्या निवडीकरता गठीत करावयाची समिती ॲडेड महाविद्यालयासाठी असणार आहे. त्या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्राध्यापक भरती महाविद्यालय स्तर, प्राध्यापक भरती विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत, शिक्षक भरती पवित्र पोर्टल, त्याचबरोबर सेट परीक्षा, नेट परीक्षा या संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर आपल्याला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये फेसबुक पेज, त्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक, ग्रुपची लिंक, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण ते पेज ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून आपल्याला अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 1 जानेवारी 2024 म्हणजे आजच एक GR काढलेला आहे, ज्यामध्ये अनुदानित महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य या पदाच्या निवडीकरता गठीत करावयाची समिती, म्हणजे जे अनुदानित कॉलेज आहेत त्यांच्या जागा निवड समिती कशी असावी, कारण तिथं दुसरी परीक्षा नसते, फक्त इंटरव्ह्यू असतो, म्हणजे निवड प्रक्रियेतच. त्यामुळे ती कशी असावी, पारदर्शकता येण्यासाठीचा हा निर्णय आहे. बघा, प्रस्तावना: विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अध्यापकाकरता दिनांक 18/7/2018 च्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक अहता, पात्रता इत्यादी बाबी विहित करण्यात आलेल्या आहेत. बरोबर आहे. सदर अहता, पात्रता आणि 7वा वेतन आयोगाच्या शिफारशी राज्यातील अध्यापकांना 8/3/2019च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या आहेत. उक्त दिनांक 8/3/2019च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6.1 मधील महाविद्यालय संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य या पदावरील निवडकरता पुढील प्रमाणे निवड समितीची तरतूद करण्यात आलेली असून ती पुढील प्रमाणे आहे. देअर शॅल बी सिलेक्शन कमिटी फॉर रिकमेंडिंग नेम्स ऑफ द सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर अपॉइंटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर कॉलेज प्रिन्सिपल. The selection committee shall be as per the guideline prescribed by the state government in the official gazette. यानुसार अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्या निवडीकरता गठीत करावयाच्या समितीची रचना दिनांक 10/5/2019च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासनाने स्थापन केलेल्या, चालवलेल्या किंवा अनुदान दिलेल्या विवक्षित संस्थेमधील अध्यापक संवर्गातील पदभरती करताना पदे आरक्षित ठेवण्याची तरतूद महाराष्ट्र शैक्षणिक अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021 अन्वये करण्यात आलेली आहे. त्या अन्वये विषयनिहाय आरक्षणाऐवजी संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे विषयानुसार आरक्षण सोडत होत नाही, तर ते संवर्गनिहाय होत असतं. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आपण जर नवीन असाल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या संदर्भातील सविस्तर सूचना दिनांक 7/4/2022च्या अधिसूचना दिनांक 11/4/2022च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुदान मिळत असणारी महाविद्यालये एकाच व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली असतील तर त्यांच्याकडील समान वेतन श्रेणीतील अध्यापक संवर्गाकरता एक बिंदू नामावली ठेवण्यात येईल. आता उदाहरणार्थ, जसं रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या विद्यापीठांतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये 100 जागा असतील, तर एकूण 100 जागाची वेगळी ॲड न काढता एकत्रित ॲड केली जाईल आणि संवर्गनिहाय आरक्षण बिंदू नामावली त्या ठिकाणी लागू होईल. आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे, हे जे सर्व जागा भरल्या जाणार आहेत, ज्याची समिती निवडली जाणार आहेत, ही फक्त अनुदानित, जिथं शासनाचं अनुदान मिळतंय त्याच महाविद्यालयासाठीचा हा GR आहे. तर बघा, राज्यातील काही शिक्षण संस्थांची एकापेक्षा अधिक अनुदानित महाविद्यालये आहेत,
तसेच अशी महाविद्यालये विभिन्न विद्यापीठाची संलग्नित आहेत. जसं मी आता म्हणलं त्या पद्धतीनं रयतचं उदाहरण घेऊयात. अनुदानित महाविद्यालयामधील शिक्षकीय पदांची भरती करताना 10/5/2019च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली निवड समिती उपरोक्त म्हणजे वरील अधिनियम आणि त्या अन्वये देण्यात आलेली सूचना यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार एका शैक्षणिक संस्थेच्या विविध महाविद्यालयामधील अध्यापक पदे भरण्याकरता एकत्रित बिंदू नामावली आणि आरक्षण निश्चित करून घेण्यात येईल. जसं की मी सांगितलं, रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या विद्यापीठात 10, 20 अशा करून ज्या एकत्रित जागा होतील त्याची एकंदरीत बिंदू नामावली आरक्षणानुसार केली जाते. तसेच एकच निवड समिती गठीत करण्यात येते. अशा वेळी संस्थेच्या नियंत्रणाखालील महाविद्यालय भिन्न भिन्न विद्यापीठाशी संलग्नित असल्यास नेमक्या कोणत्या विद्यापीठामधील महाविद्यालयातील सदस्यांचा समावेश समितीमध्ये करावा याबाबत जो संभ्रम निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत अध्यापकाच्या निवडीकरता समितीची रचना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या संदर्भातील पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. जसं बघा, रयत शिक्षण संस्थेचं कोल्हापूर युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, त्यानंतरनं मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत जर महाविद्यालय असतील तर नेमके कुठलचे सदस्य घ्यायचे निवड प्रक्रियेमध्ये, कोणत्या विद्यापीठाचे घ्यायचे, अशा पद्धतीचे प्रश्न संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे हा शासन निर्णयित करण्यात आलेला आहे. राज्यातील काही शैक्षणिक संस्थांची एकापेक्षा अधिक अनुदानित महाविद्यालये आहेत. तसेच अशी महाविद्यालये भिन्न भिन्न विद्यापीठाशी संलग्नित आहेत. अशा संस्थेमधील प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या निवडीकरता गठीत करावयाच्या समितीची रचना खालील प्रमाणे विहित करण्यात येत आहे. आता बघा, इथं रचना दिलेली. प्राचार्य निवड समितीसाठी प्राचार्यपद हे 5 वर्षासाठी असतं. त्याची निवड प्रक्रिया बघा. चेअरपर्सन ऑफ द गव्हर्निंग बॉडीज ऑफ द कॉलेज शॅल बी द चेअरपर्सन ऑफ द कमिटी, म्हणजे ते जे अध्यक्ष असणार आहेत ते गव्हर्नमेंट बॉडीतील असणार आहेत. 2 मेंबर्स ऑफ द गव्हर्नमेंट बॉडीज कॉलेज नॉमिनेटेड बाय द चेअरपर्सन. आउट ऑफ दिअर 2 मेंबर्स 1 शॅल बी एक्सपर्ट अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन्स. अशा पद्धतीनं 2 मेंबर्स हे असणार आहेत गव्हर्नमेंट बॉडीमधले. एक चेअरपर्सन पण गव्हर्नमेंट बॉडीमधलं असणार आहेत. आणि 2 नॉमिनीज ऑफ द व्हाईस चान्सलर. हे नॉमिनीज इच व्हाईस चान्सलर ऑफ द कन्सर्न ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी शॅल रिकमेंडेड पॅनल ऑफ 5 नेम्स. म्हणजे 2 जे मेंबर व्हाईस चान्सलर म्हणजेच जे कुलगुरू आहेत ते नियुक्त करणार आहेत. 3 हायर एज्युकेशनल एक्सपर्ट नेमवले जाणार आहेत. इच व्हाईस चान्सलर ऑफ द कन्सर्न युनिव्हर्सिटी शॅल रिकमेंडेड पॅनल ऑफ 6 एज्युकेशनल एक्सपर्ट अप्रूव्ड बाय स्टॅट्युटरी बोर्ड द चेअरमन. म्हणजे 3 तिथून तुम्हाला घेता येणार आहेत. त्यानंतरनं 1 मेंबर हा SC, वुमन्स, OBC, मायनॉरिटीज याची म्हणजे कॅटेगरीशी संबंधित असणार आहे, जे देखील व्हाईस चान्सलरच ते रिकमेंड करतील. त्यानंतरनं 2 मेंबर हे 2 सब्जेक्ट एक्सपर्ट असणार आहेत. इच व्हाईस चान्सलर ऑफ द कन्सर्न ॲफिलेटेड युनिव्हर्सिटी शॅल रिकमेंडेड पॅनल ऑफ द 5 नेम्स अप्रूव्ड बाय द रिलेव्हंट स्टॅट्युटरी बोर्ड. हे 2 मेंबर असणार आहेत. त्यानंतरनं द डायरेक्टर हायर एज्युकेशन ऑर हिज नॉमिनी नॉट बिलो द रँक ऑफ द प्रोफेसर प्रिन्सिपल इन केस ऑफ द पोस्ट इन 1 ग्रँट इन ॲडेड बेसिस. म्हणजे ॲडेड बेसिसचा तुम्हाला एक पोस्ट म्हणजे हायर म्हणजे प्रोफेसरच्या पुढचाच असणार आहे, प्रिन्सिपल किंवा प्रोफेसर. अशा पद्धतीने एकंदरीत ही बॉडी ही असणार आहे प्राचार्य पदाच्या नियुक्तीसाठी. दुसरी जी आहे सहाय्यक प्राध्यापक निवड समिती. त्याचे चेअरपर्सन गव्हर्नमेंटमधीलच मेंबर्स असणार आहेत. त्यानंतर दुसरे जे आहेत अ प्रिन्सिपल नॉमिनेट बाय द चेअरपर्सन ऑफ द गव्हर्निंग बॉडीज ऑफ द कॉलेज फ्रॉम अमोइंग द प्रिन्सिपल ऑफ कॉलेज अंडर द मॅनेजमेंट. म्हणजेच प्राचार्याच्या संबंधित कन्सर्न करून एक मेंबर असणार आहे. चेअरपर्सन जे असणार आहेत फक्त ते गव्हर्नमेंट बॉडीतील असणार आहेत. अ हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑर अ टीचर इनचार्ज ऑफ द सब्जेक्ट कन्सर्न बाय ऑफ द कन्सर्न कॉलेज अंडर द मॅनेजमेंट. म्हणजे कॉलेजचं मॅनेजमेंटमधील एक व्यक्ती असणार आहे. त्यानंतर 2 नॉमिनीज ऑफ द व्हाईस चान्सलर ऑफ कन्सर्न युनिव्हर्सिटीज इज चेअरपर्सन चान्सलर शॅल रिकमेंड पॅनल ऑफ 2 नॉमिनीज. म्हणजे 2 जे सदस्य आहेत अशा पद्धतीनं चेअरमन एक,
सदस्य 2 आणि खालचे 2 जे कुलगुरू नियुक्त करणार आहे. अशा पद्धतीनं 5 जणांची बॉडी आणि नंतरनं दुसरे जे 2 आहेत ते टू सब्जेक्ट एक्सपर्ट असणार आहेत. अशा पद्धतीने 7 जण असणार आहेत. ते एक्सपर्ट जे आहेत सब्जेक्ट एक्सपर्ट ते देखील कुलगुरू नियुक्त करतील ज्या ज्या क्षेत्रातील युनिव्हर्सिटी आहे त्या क्षेत्रातील. आणि ते 7 आणि ते 2 OBC SC ST संबंधित व्यक्ती असणार आहेत. ते 2 म्हणजेच 9 आणि 1 अ जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन ऑफ द रिजनल ऑर नॉमिनी नॉट बिलो द रँक ऑफ द असोसिएट प्रोफेसर इफ इन पोस्ट इज ऑन ग्रँट इन ॲडेड बेस. अशा पद्धतीनं 10 ह्याची म्हणजे सदस्याची आणि अध्यक्षाचं सदस्याची बॉडी असणार आहे. प्राचार्य नियुक्तीसाठी देखील आणि प्राध्यापक नियुक्ती पण फक्त अनुदानित महाविद्यालयाच्याच प्राचार्य आणि असिस्टंट सहाय्यक प्राध्यापकाच्या निवडी संदर्भातील जे संभ्रम होते, जे पैसे चालत होते त्यावर कुठेतरी लगाम बसावा आणि सर्वांना न्याय मिळावा या उद्देशानं आज दिनांक 1 जानेवारी 2024ला हा GR प्रसिद्ध झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.